रोहा नगरपालिकेतील मुख्याधिकारी श्री एडके यांच्या राज्यात चाललंय काय? मंदिर बांधकाम, अपुरा पाणी पुरवठा, औषध फवारणी नाही, तुंबलेली गटारं, स्वच्छता नाही, सर्वत्र रस्ते खोदलेले, कुठलंही काम धड नाही, सर्वच कामं अर्धवट, विकास कामांवर प्रशासनाचा अंकुश नाही. या मुख्याधिकाऱ्यांनी रोह्याची वेस सुद्धा माहिती नाहीये असा आरोप करत समीर शेडगे यांनी मुख्याधिकारी यांच्या कामाचे वाभाडे काढलेत. तसंच खासदार सुनील तटकरे यांनी रोहा नगरपालिकेच्या कारभारात लक्ष घालावं अशी मागणी सुद्धा केली आहे. खासदार सुनील तटकरे यांचा प्रशासनावर वचक आहे. ते राज्याचं राजकारण चालवतात. IAS अधिकारी, IPS अधिकारी सुद्धा त्यांच्यासमोर काम करताना वचकून असतात. असं असताना सुद्धा रोह्याचे मुख्याधिकारी हे प्रशासक असल्यामुळे नगरपालिका सभागृहात खासदार तटकरेंच्या खुर्चीला खुर्ची लावून बसण्याचं भाग्य त्यांना लाभलंय. अशा भाग्यवान मुख्याधिकाऱ्यांनी रोहेकर नागरिकांना मूलभूत सुविधा देताना कर्तृत्व दाखवावं. तसंच रोह्यात भुयारी गटार योजनेचं काम सुरू आहे. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं होतंय. एस्टिमेट प्रमाणे काम होत नाहीये. खोदकाम बुजवताना कुठलंही रोलिंग होत नाहीये. रेडी मिक्स कॉन्क्रीट वापरलं जात नाहीये. एवढी मोठी योजना होत असताना ह्याकडे दुर्लक्ष करून मुख्याधिकारी हे फक्त इव्हेंटच मागे लागलेत. भुयारी गटार योजनेचे ठेकेदार हा गुजरातचा आहे आणि त्याच्यावर मुख्याधिकाऱ्यांचं एवढं प्रेम ओतू चाललंय की सुमारे 50 लाख रुपये खर्चून बांधलेली महिला भवनाची इमारत ठेकेदाराला गोडाऊन म्हणून वापरायला दिली आहे. मुख्याधिकाऱ्यांचं काम हे संशयास्पद असून ह्याच्या विरोधात शासन दरबारी आवाज उठवणार असं समीर शेडगे यांनी सांगत मुख्याधिकारी एडके हे विकासाच्या बाबतीत आणि एकंदरीत जनतेच्या प्रश्नाबाबत येड्याची भूमिका घेत आहेत असाही आरोप शेडगे यांनी केला आहे. रोहेकरांच्या भावना लक्षात घेऊन सुनील तटकरेंनी ह्या प्रकरणी लक्ष घालावं असंही ठाकरे गटाचे तालुका प्रमुख समीर शेडगे म्हणालेत. आपले सर्वांचे रायगडचे खासदार आदरणीय तटकरे साहेब हे कर्तृत्वाने आणि कामाने खूप मोठे आहेत. आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब त्यांच्याबरोबर ते काम करतात. कुठलेही IPS अधिकारी असतील किंवा IAS अधिकारी असतील, तटकरे साहेबांच्या खुर्चीला बाजूच्या बाजूला खुर्ची लावून पण बसण्याची कोणी हिंमत दाखवत नाही. पण रोह्याला लाभलेले CO साहेब हे तटकरे साहेबांच्या बाजूला खुर्ची लावून बसतात. एवढं मोठं कर्तृत्वान CO आज आपल्याला रोहेकरांना सापडलेला आहे. आज आपण बघितलं तर CO अतिक्रमणावरती जास्त भर देत आहे. पण रोह्यामध्ये चाललेलं जे भुयारी गटरचं काम आहे त्याच्याकडे दुर्लक्ष जात आहे. COना अजून रोहा कुठं चालू होतो आणि कुठं समाप्त होतो हेही अजून माहिती नाहीये. आज आपण बघायला गेलं तर भुयारी गटराचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं चालू आहे. पहिलं प्रथम COनी हे जे काही ठेकेदार आलेत हे गुजरातवरनं आलेले आहेत. त्यांच्यासाठी एक खुलं दालन CO साहेबांनी दिलेलं आहे. महिला बचत गट जे तटकरे साहेबांनी 50 लाख रुपये खर्च करून म्हाडामध्ये बांधलेलं आहे ते संपूर्ण अंधन त्यांना दिलेलं आहे. त्याचं संपूर्ण जे काय माल असेल, त्यांचे काय मशिनरी असतील ते तिथं त्यांनी गोडाऊन म्हणून वापरत आहेत. एकीकडे आपण म्हणतो लेक माझी लाडकी बहीण योजना जी महिलांसाठी तटकरे साहेबांनी इथं केले, पण आज त्याचा उपयोग फक्त त्या ठेकेदाराच्या गोडाऊनसाठी हे पडत आहेत. आज शहरामध्ये आपण जे काय काम बघतात भुयारी गटाराचं ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं चालू आहे. खरं म्हणाल तर दमखाडीपासून ते खारी पोलीस स्टेशन पर्यंत जे काय काम कॉन्क्रिटीकरण झाले आहेत त्याच्या खालचे सगळे मॅनहोल्स आता बुजलेले आहेत. तिथून आता कुठेही असा रस्ता नाही काय राहिलेला नाहीये का जिथे आपण खोदून करून पुन्हा ते रस्ता हे करू. आज जो काय ठेकेदार जे काय काम करत आहे त्या ह्याच्यामध्ये ते खोदाई करतात, तो चिखलाचा माती पुन्हा त्यातच टाकतात. एस्टिमेट असा बोलतो का तुम्ही एकदा खोदाई केलं का त्यामध्ये एक चांगला मुरूम आणून टाकायला लागतो, त्याच्यामध्ये रोलिंग करायला लागतो, सोलिंग करायला लागतो आणि RMCनी पुन्हा RMCचा प्लांट मधला कॉन्क्रिटीकरण आणून त्याच्यावरती येत नाही. पण असं कुठलंही काम तिथं होत नाहीये. ना CO साहेब तिथं सगळीकडे दुर्लक्ष केलेलं आहे. का एवढं दुर्लक्ष केलंय मला काय माहिती नाहीये. पण हे सगळं अत्यंत सांगायला गेलं तर रोहेकरांच्या दृष्टीने खूपच हे क्लेशदायक आहे. आज STP प्लांट म्हणजे सर्च ट्रीटमेंट प्लांट साठी आपल्याला आज जागा नाहीये. आश्रममध्ये आपण जे काय बांधणार आहोत त्या ह्याच्यामध्ये पण तिथं पण आपल्याला जागा सापडत नाहीये. ती जागा जी काय आहे ती अत्यंत उंचावरती आहे. हा पाणी इथनं रोहे शहरातून तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. पोहोचला तर ते नदीच सोडून द्यायला लागेल. मग आपली नदी पुन्हा कुंडलिका जी आपली मायभवानी आहे ती पुन्हा आपली खराब होणार आहे. त्यामुळे कुठलाही नियोजन या CO साहेबांकडे नाही आहे. मी विनंती करतो तटकरे साहेबांना का आपण ह्याच्यामध्ये संपूर्ण लक्ष टाकावं आणि रोहेकरांना न्याय द्यावं आणि या कर्तव्य दक्ष CO साहेब यांच्यावरती लक्ष घालावं.
आम्ही सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, नगरविकास मंत्री आदरणीय शिंदे साहेब असतील, यांच्याकडे नक्की करणार आहोत आणि अगदी पहिली करणार आहोत. आम्ही पत्र पण आमचे टाईप झालेले आहेत. आम्ही नक्की ह्याचे हे सगळे पुरावे मुख्यमंत्री आणि यांच्याकडे देणार आहोत. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल ह्याच्यामध्ये नक्की आवाज उठवणार आहे.